निरफणस हे गावात फणसुले पण म्हणतात। निरफणस खातं ह्यो पण लोकांका माहिती नाही, पण साधारण असो दिसतं निरफणस। आज आपण निरफणसाची भजी बनवूया। चला तर मग, मोठासा काय नाही, साधीच गोष्ट। निरफणस आणायचे, त्याचे बाहेरचे सालात असायचे। सालात असून झाली की मग एकदम बारीक पीसमध्ये तो कट करायचो। एका भांड्यात बेसन, मीठ आणि मसाले असं मिक्स करून बॅटर तयार करून घ्यायचा। ते कट केलेले तुकडे एक साधारण 5 मिनिटं मीठ लावून ठेवायचे आणि मग ते पाणी गाळून टाकायचं। मग ते तुकडे बेसनच्या बॅटरमध्ये घोळवून घ्यायचे चांगले। बॅटरमध्ये घोळवलेले तुकडे एक एक करून मस्तपैकी गरम गरम तेलात सोडून त्याची भजी काढून घ्यायची। सांभाळून करा, तेल हातावर उडायचं आणि चांगले लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। साधारण एवढे लाल झाले की मग आपण ते काढून घेऊ। तयार आपली निरफणसाची भजी। सॉससोबत खावा, नुसती खावा, जेवताना खावा, तुमच्या आवडीनुसार खावा। चहासोबत पण खूप छान लागतं। अशा प्रकारे आपण भजी बनवलेली आहे। आता आपण निरफणसाची कापा बनवूया। निरफणसाची कापा करताना सुद्धा निरफणस घ्यायचो, 2 तुकडे करायचे आणि त्याचे जाडसर तुकडे काढून घ्यायचे। तर काय एक साधारण मीठ लावून 5 मिनिटं ठेवून द्यायचा आणि पाणी सुटलं की ते पाणी काढून टाकायचं। मग त्याला हळद आणि मसालो लावून चांगला मिक्स करून घ्यायचं। मग त्याला चांगलं मीठ मसालो लागलो की मग ते रव्यात आणि तांदळाच्या पिठात घोळवायचे आणि तळायचे। मी तर इकडे तळतोय, तुम्ही भाजू पण शकता। भाजूक जरा वाफेवर ठेवायचे लागतात, वेळ लागतं। तळल्यानंतर ते 5 मिनिटात सुद्धा होऊन जातात। तर बघा, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, तुमका खूप आवडतील। हे कुरकुरीत भाजायचे नाही, सॉफ्टच राहावं तरच त्याला ती खरी टेस्ट देतात। मस्तपैकी तळून घालायचे। 5 ते 6 मिनिटं लागतात मोजून। तळून झाले की तयार आहेत आपली निरफणसाची कापा। एकदा नक्की खाऊन बघा, खूप आवडतं तुम्हाला।